ऑडिओ क्लिप पोस्ट करणाऱ्या सनी आठवले याने या पोस्ट बरोबर काय म्हटलंय ते बघूयात। बीडमध्ये नेमकं चाललंय काय? का मला गुंतवलं जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत। देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे। देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेलं बरं। शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा या कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडला गेलो होतो, परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत 3 ते 4 वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आला आणि सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी दिले होते। दरम्यान पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी ही ऑडिओ क्लिप बोगस असून तपासाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असं स्पष्टीकरण दिलेलं आहे। यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे। त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे। त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल, परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। दरम्यान या घडीला एक महत्त्वाची बातमी येते आणि ही बातमी या ऑडिओ क्लिप संदर्भातलीच आहे। ऑडिओ क्लिपची चौकशी होणार आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांनी ही माहिती दिलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे। ऑडिओ क्लिपची चौकशी होईल, तपासणी होईल। ऑडिओ क्लिपमधल्या दोन्ही ऑडिओची तपासणी होईल। पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांनी ही माहिती दिली आहे। बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांची वाल्मिक कराडशी संवाद असलेली कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। या व्हायरल झालेल्या ऑडिओ संदर्भात आम्ही सगळी माहिती दिली। ही ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली, पण त्याची पुष्टी न्यूज 18 लोकमत केली होती। आता मात्र पोलीसच स्वतः या ऑडिओ क्लिपची चौकशी करणार आहेत, तपासणी करणार आहेत। डिसेंबर 2024 ला वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये CID ऑफिसमध्ये सरेंडर केलं। त्यापूर्वी तो 30 डिसेंबरला बीडहून पुण्यात गेला होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याला कारणही तसंच आहे, कारण 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कार्समधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते। बीडच्या मांजरसुंप भागातील एका हॉटेलवर कराड आणि त्याच्या सहकार्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरलं। या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका इथं रात्री 1:36 पास झाल्या। याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडवरून पुण्याला गेले अशी चर्चा आहे। दरम्यान ज्यावेळी पाशवण इथं CIDला वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी त्याच्या ताफ्यात याच CCTV मध्ये दिसणारी गाडी होती। त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। दरम्यान समोर आलेल्या CCTV नुसार बीडमधून पुण्यात वाल्मिक कराड कसा पोहोचला ते बघूयात। 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं CCTV फुटेज समोर आलं। बीडच्या मांजरसुंब भागात एका हॉटेलवर कराड आणि सहकार्यांनी जेवण केलं, त्याची इमेज सुद्धा समोर आली, व्हिडिओ समोर आला। जेवणानंतर मांजरसुंबातून कराड आणि सहकारी पुण्याकडे रवाना झाले। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल भरण्याकरता थांबले होते। महामार्गावर एका पेट्रोल पंपावर गाड्यांमध्ये पेट्रोल भरलं गेलं। धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाक्यावर आलिशान गाड्या आल्या। 30 डिसेंबर मध्यरात्री 1:36 कराड आणि सहकार्यांच्या गाड्यांनी टोल पास केला। याच गाड्यांमधून कराड आणि आरोपींचा महामार्गाने पुण्यापर्यंतचा प्रवास झाला अशी शक्यता व्यक्त केली जाते। 31 डिसेंबरला कराड CIDला शरण आला। अशाच याच ताफ्यातल्या एका आलिशान गाडीतून तो शरण आला। CIDला शरण येताना याच ताफ्यातल्या कारचा त्याने वापर केलेला होता। आता आपण एक कुटुंब पीडित आणि कारवाई करणारे हे प्रशासन आहे, त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे। आणि माझा कालपासूनचा मी बोलतोय कालपासून की कृष्णा आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर 15 गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात, मीटिंग घेतात, सगळं ह्यांचं कटकारस्थान शिजतंय। एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही
या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज बोलतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर बोललो नाही मी, की त्यांना जर अभय दिला नसता तर हा खून झाला नसता. सुरेश धस यांनी बीडच्या परळीतील 1.25 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाला वाचा फोडलेली आहे. परळी तहसील कार्यालयाच्या परिसरात व्यापारी महादेव मुंडे यांची 2023 मध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पण 14 महिन्यांनंतरही मुंडेंचा मारेकरी मोकाटच आहे. आता सुरेश धस यांनी या प्रकरणी आवाज उठवल्यावर मुंडे कुटुंबानं सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे न्यायाकरता मदतीची आर्त हाक दिलेली आहे. तारीख 21 ऑक्टोबर 2023. ठिकाण परळी न्यायालय आणि तहसील कार्यालय. याच परिसरात व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या होऊन आज 14 महिने उलटले. मुंडेंच्या हत्येचं कारण आणि आरोपीची ओळख अजून स्पष्ट नाही. पोलिसांनी चौकशी, फिंगरप्रिंट्स, डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांची विचारपूस केली, पण अजूनही मुंडेंच्या मारेकऱ्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. एकीकडे संतोष देशमुखांच्या हत्येवरून राज्याचं राजकारण तापलेलं असताना आता सुरेश धसांनी महादेव मुंडेच्या हत्ये प्रकरणात सुद्धा राजकीय दबावाचा आरोप केलाय. सानप नावाचे जे अधिकारी होते त्यांनी जवळजवळ ते आरोपी उचलायला लागले होते. आखाने लगेच सांगितलं उचलायचं नाही. मग ते म्हणलं कसं काय उचलायचं नाही. मग असं करा, याच्यामध्ये राजाभाऊ फड, जे राजाभाऊ फड राष्ट्रवादीत प्रवेश केलता, रत्नाकर गुट्टेचे जावई आहेत, ते उभे राहणार होते धनंजय मुंडेच्या विरोधात. आकाने सांगितलं की फडला अटक करा आणि आणखी 5 अटक करा. ते सानप म्हणला मी असलं पाप करणार नाही. ते म्हणले तू चालता हो. खरं तर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या 14 महिन्यांपासून न्यायासाठी पोलिसांचं दार ठोठावतायत. मात्र तपासाबाबत कोणतीच ठोस माहिती मिळत नसल्यानं त्या निराश झाल्या. भरबस्तीत पतीची हत्या केल्यानंतर आरोपी मोकाट असल्यानं आपबीती सांगताना त्यांना अश्रू अनावर होतात. मला न्याय पाहिजे. ह्या लेकरांचा बाप तर गेलेला आहे. जसं संतोष देशमुखच्या मुलींनी म्हणलं की ढगाळ गेलेला बाप दिसणार नाही, तसं याचा बी बाप दिसणार नाही. एवढीच मागणी की न्याय पाहिजे. ह्या लेकराकडे बघून तरी आता तरी अजितदादांनी आपले पालकमंत्री आहेत, ह्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. कारण माझ्या पाठीमागं आता कुणीच नाही. सध्याला मी माझे लेकर, माझा मोठा भाऊ, वडील आहेत. माझ्या पाठीमागं मला कुणीच नाही आता. सुरेश धस यांनी आवाज उठवल्यानंतर मुंडे कुटुंबियांना सुद्धा आधार मिळाला. संतोष देशमुखांप्रमाणे महादेव मुंडे या प्रकरणाचा CID आणि SIT मार्फत तपास व्हावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे. की का म्हणून इतका अत्याचार केला, का करण्यात येते अत्याचार, कोण आहेत हे आरोपी, का असं करतात, एवढंच गृहमंत्र्याकडं, आपल्या पालकमंत्र्याकडं, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादाकडे एवढीच मागणी आहे की माझ्या बी परिवाराला, जसा संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायला तसा माझ्या बी परिवाराला तुम्ही न्याय दिला पाहिजे. प्रकरणाच्या तपासातील विलंबामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या. 16 जानेवारी 2024 रोजी परळी शहरातल्या